अनुकृती होम्स खास तुमच्यासाठी घेऊन आलेत परवडणारी घरं. फक्त घर नाही तर गृहसंकुल, जिथे आपले प्रेमळ शेजारी आपल्या सुखदुःखात सहभागी होतील. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा. प्रत्येक माणूस या गरजा भागवण्यासाठी धडपड करत असतो. आयुष्यात आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी एक स्वतःचं हक्काचं घर असावं, परवडणारं घर असावं, हे स्वप्न प्रत्येक जण बघत असतो. घराचं हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याची शोधाशोध सुरू असते आणि अशातच एक पर्याय आपल्याला मिळतोय, तो म्हणजे चित्रपट जनक दादासाहेब फाळके टाउनशिप, जी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या शेलू कर्जत परिसरात आहे. शेलू रेल्वे स्टेशन पासून सुमारे 300 मीटर अंतरावर अगदी चालत जाण्यासारखं हे प्रोजेक्ट. दादासाहेब फाळके टाउनशिप ही अनुकृती होम्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी डेव्हलप करत आहे. अनुकृती होम्स ही सोलापूर बेस्ड कंपनी असून आम्ही सोलापूरचे आहोत. मुंबईमधला MMR रिजनमधला हा आमचा पहिला प्रोजेक्ट आहे. आम्ही सोलापूरमध्ये आम्ही आणि आमच्या असोसिएट कंपनीने आत्तापर्यंत सोलापूर, मालेगाव, नेपाळ, अंदमान निकोबार, भुज या ठिकाणी मिळून 75 ते 80 हजार घरांचं बांधकाम केलेलं आहे. सोलापूरमध्ये आमचे 2 फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आहेत. त्यातला एक पहिला प्रोजेक्ट 2004 साली घरकुल योजना, ज्यामध्ये 10,000 घरांचं बांधकाम आम्ही बीडी कामगारांसाठी केलं होतं. आत्ता हल्लीच 2019मध्ये आम्ही 30,000 घरांचं बांधकाम सुरुवात केली. त्या बांधकामाच्या उद्घाटनासाठी मोदी साहेब स्वतः आले होते. ये 30,000 परिवारों के लिए जो घर बन रहे हैं ना, आज शिलान्यास हुआ है, चाबी देने के लिए हम ही आए. 19 जानेवारी 2024मध्ये 15,000 घरांच्या चावी देण्याच्या कार्यक्रमाला मोदी साहेब पुन्हा स्वतः आले होते. आज PM आवास योजना के तहत बनी देश की सबसे बड़ी सोसाइटी का लोकार्पण हुआ है और मैं जाकर के देख के आया. मुझे भी लगा कि काश मुझे भी बचपन में ऐसे घर में रहने का मौका मिला. सोलापूरचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्याचं अप्रूव्हल मिळालेलं होतं. दादासाहेब फाळके टाउनशिप हा प्रोजेक्टसुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आम्हाला याची परमिशन मिळालेली आहे. इथे 70 एकरवर आम्ही 10,080 घरं बांधत आहोत. यापैकी पहिल्या 788 घरांचं फेज 1 आम्ही एप्रिल 2023मध्ये सुरुवात केली. त्याची विक्री आणि बांधकाम आम्ही एप्रिल 2023मध्ये सुरू केलं आणि आत्ता नोव्हेंबर 2024 म्हणजेच दिवाळीमध्ये आम्ही याचं पोजेशन द्यायला सुरुवात करणार आहोत. या प्रोजेक्टचा EMI म्हणजेच हप्ता अगदी परवडणारा, म्हणजे जवळजवळ एखाद्या घर भाड्याच्या किमती इतका असणार आहे. आमच्या कंपनीचं विजन EMI = रेंट, म्हणजे आपलं घर इथे घेतल्यानंतर आपला जो हाऊसिंग लोनचा जो हप्ता पडणार आहे, EMI पडणार आहे, तो EMI आणि आपण जर भाड्याच्या घरात राहत असाल तर त्याला द्यावं लागणारं भाडं, साधारण आपण भांडूप, कांजूर, घाटकोपर या परिसरात राहत असाल तर भाडं साधारण 11,000 ते 12,000 रुपयापर्यंत भाडं आहे तिथे. तर त्याच रेंजमध्ये आपला होम लोनचा EMI इथे आपल्याला पडू शकतो. दुसरं आमचं विजन असं आहे किंवा दुसरा आमचा मुद्दा असा आहे की वॉक टू वर्क, की आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपण चालत जाऊ शकला पाहिजे. मुंबईमध्ये आपण चालत जाऊ शकणार नाही आहात, परंतु पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते आपल्या चालत पोचू शकेल इतक्या अंतरावर आम्ही प्रोजेक्टचं जागा निवडत असतो. त्यानुसार ही जी जागा निवडलेली आहे ही शेलू स्टेशनपासून फक्त 300 मीटर अंतरावर आहेत. त्यामुळे आपण कामावर जाताना किंवा कामावरून घरी येताना आपल्याला परत एकदा बस किंवा रिक्षाची आवश्यकता नाही आहे. आपण सहज चालत 3 ते 4 मिनटामध्ये आपण आपल्या घरी पोहोचू शकतात. हे जे लोकेशन आहे स्टेशनपासून अगदी जवळ आहे, 3-4 मिनटाच्या अंतरावर आहे. त्याच वेळेला निसर्गाच्या अगदी जवळ आहे. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर माझ्या मागे माथेरान दिसते. म्हणजे आपण जे आहोत हे आपण माथेरानच्या फूट हिल्सला आहोत. माथेरानपासून इतक्या जवळ, निसर्गाच्या अतिशय जवळ, त्याच वेळेला पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आपल्या मुंबईची लाईफलाईन आहे, आपल्या मुंबईच्या लाईफलाईनपासून चालत आपण फक्त 3 ते 4 मिनटामध्ये आपल्या घरी पोहोचू शकतो.
प्रोजेक्टची एंट्री आहे ही नेरळ बदलापूर हायवेवरच आहे, म्हणजे रोडने सुद्धा आपल्या प्रोजेक्टचा ॲक्सेस अतिशय चांगला आहे. आता कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट कसा उत्तम आहे ते पाहूयात. मुंबई को आज ज़रूरत है बड़े अफोर्डेबल हाउसिंग प्रोजेक्ट्स की. वो प्रोजेक्ट्स जो ऐसी जगहों पे लोकेटेड हों जो कि काम करने की जगह के पास हों, जहाँ पे पब्लिक ट्रांसपोर्ट इजीली अवेलेबल हो और जिनका ट्रैवल टाइम बहुत ज़्यादा ना हो. इन सब चीज़ों को देखते हुए शेलू नेरल बेल्ट एक बहुत अच्छा ऑप्शन है अफोर्डेबल हाउसिंग डेवलपमेंट के लिए. इस जगह से आज मुंबई में आप कहीं पे भी 2 घंटे के अंदर पहुंच सकते हैं. शेलू स्टेशन से पीक टाइम पे आधे घंटे की फ्रीक्वेंसी पे ट्रेन्स अवेलेबल हैं. यही नहीं, बहुत सारे इंडस्ट्रियल वेयरहाउसिंग डेवलपमेंट्स जो हैं वो इस बेल्ट में आ रहे हैं. बहुत सारा इंफ्रास्ट्रक्चर इम्प्रूवमेंट इस लोकेशन की अट्रैक्टिवनेस और बढ़ा रहा है. कुछ इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जैसे विरार अलीबाग मल्टी मॉडल कॉरिडोर है, वो इसी रीजन से पास कर रहा है. पनवेल करजत रेलवे लाइन यहाँ पे बन के आ रही है जो कि इस जगह की कनेक्टिविटी और इम्प्रूव कर देगा पनवेल बेल्ट पे, जहाँ पे अगेन बहुत इंडस्ट्रियल डेवलपमेंट और आ रहे हैं. इसके अलावा पनवेल भीमाशंकर हाईवे है जो कि बनेगा और इस लोकेशन की कनेक्टिविटी और इन्हांस कर देगा. तो ये लोकेशन मेरे हिसाब से अफोर्डेबल हाउसिंग के लिए नंबर 1 लोकेशन. कनेक्टिव्हिटी संदर्भात चित्रपट जनक दादासाहेब फाळके टाउनशिप शेलू ही नजीकच्या काळात इतर ठिकाणांच्या तुलनेत खूप उजवी ठरणार आहे, कारण या परिसराचा होणारा विकास. आमच्या कंपनीची स्ट्रेंथ हे क्वालिटी बांधकाम आहे, स्पीडमध्ये बांधकाम आहे. या ठिकाणी आम्ही मायवान शटरिंगचा उपयोग करून पूर्ण RCC मोनोलिथिक बांधकाम करतो आहे. याची क्वालिटी आणि स्पीड आम्ही अचीव करू शकतो, कारण इथे लागणारं जे RMC आहे ते आमच्या स्वतःच्या प्लॅनमध्ये बनतं. आमचा स्वतःचा RMC प्लॅन्ट आहे. RMC सप्लाय करण्यासाठी किंवा RMCची वाहतूक करण्यासाठी लागणारे जे ज्याला TM म्हणतात ते TM आमचे स्वतःचे आहेत. इथे लागणाऱ्या मशिनरी आमच्या स्वतःच्या आहेत. टॉवर क्रेन आम्ही स्वतः घेतलेली आहे. लिफ्ट आमची स्वतःची आहेत. इथे असणारे जे लेबर आणि जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते आमच्याकडे गेले कित्येक वर्ष काम करणारी लोक आहेत. त्यामुळे इथे आम्हाला स्पीडमध्ये आणि अतिशय उत्तम क्वालिटीचं बांधकाम करणं आम्हाला सहज शक्य होत आहे. G+16 अशी या बिल्डिंगची रचना असणार आहे. सुरक्षा आणि पुरेशा सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न विकासकांकडून करण्यात आल्याचं निदर्शनास येत आहे. कन्स्ट्रक्शन मेथड्समध्ये आम्ही टॉवर क्रेन यूज करतोय, पॅसेंजर हॉइस्ट यूज करतोय आणि इथे पॅसेंजर हॉइस्टमध्ये आम्ही मटेरियल हॉइस्टही लावलेला आहे. तर मटेरियल हॉइस्ट लावल्याने काय झालेलं आहे की टॉवर क्रेनने जे आम्ही मायवानची शटरिंग यूज करतोय, आणखीन त्या सायकल टाईम येत आहे आपल्याला. त्या सायकल टाईममध्ये आम्ही पॅसेंजर हॉइस्टमधनं फिनिशिंग मटेरियल घेऊन फिनिशिंग स्टार्ट केलेलं आहे त्याच्याबरोबर. तर आत्ता तुम्ही पाहाल की आम्ही जर 16 मजलीपर्यंत कंप्लिशन केलेली आहे बिल्डिंग, तर त्याचं फिनिशिंग आम्ही 11 मजल्यापर्यंत कंप्लीट केलेलं आहे. आणि याचं डिझाईन आम्ही जे केलेलं आहे ते डिझाईन जितकी कंप्लायन्सेस आहे, लाईक अर्थक्वेक रेजिस्टन्स, then fire norms, whatever is mentioned and required for MHADA housing for 16th floor, we have complied with all. ही फक्त परवडणारी घरं नाहीयेत. वॉकिंग ट्रॅक, योग केंद्र, मुलांना खेळायला सुसज्ज गार्डन, अशा तब्बल 50हून अधिक अम्युनिटीज सोबत ही नव्या आयुष्याची आशा आहे. ये 70 एकर्स टाउनशिप में एक बेसिक हाउसिंग सॉल्यूशन के अलावा काफ़ी सारा अमेनिटीज़ हम प्रोवाइड कर रहे हैं. और ये अमेनिटीज़ में जो बेसिक गार्डन्स हो या पार्किंग हो या ड्राइवेज़ हो, वॉकवेज़ हो, पेडेस्ट्रियन पाथवेज़ हो, ये तो होंगे ही. बट इसके अलावा एक क्लब हाउस होगा, कम्युनिटी हॉल्स होंगे, चिल्ड्रंस रिक्रिएशन फैसिलिटीज़ होंगे, सीनियर सिटीजन्स के लिए फैसिलिटीज़ होंगे और काफ़ी सारे एमिनिटीज़ जिसमें एक स्कूल, एक मार्केट प्लेस और कुछ कमर्शियल एस्टैब्लिशमेंट्स, ये सारा इस टाउनशिप का एक
एक अहम हिस्सा होगा और जुड़ के एक कंपोजिट सॉल्यूशन के तौर पे हम ऑफ़र कर रहे हैं। उम्मीद है कि जो लोग दादा साहेब फाल्के टाउनशिप में रहने आएंगे उनको एक अच्छा क्वालिटी ऑफ लाइफ एक बहुत ही अफोर्डेबल कॉस्टिंग में मिल जाएगा। परवडणारी घरं या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेतच, सोबतच आपल्या घरातील महिलेला स्वतःच्या नावावर असलेल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे। ती महिला तर आत्मनिर्भर होणार आहेच, शिवाय त्यांचं कुटुंब देखील यामुळे आत्मनिर्भर होणार आहे। कोणत्याही नवीन ठिकाणी घर घेताना खास करून गृहिणींच्या मनामध्ये शंका असते की त्या ठिकाणी पाणी नीट असेल की नाही, पाणी मिळेल का। मला सांगण्यासाठी आनंद वाटतो की उल्हास नदीवरून 35 लाख लिटर पाणी दररोज उचलण्याची परवानगी आम्ही घेतलेली आहे। नदीच्या किनारी स्वतःची आमची जॅकवेल बांधण्याचं काम चालू आहे। त्या ठिकाणावरून आम्ही पाईपलाईन ऑलरेडी ले करायला सुरुवात केली, पाईपलाईन टाकायला सुरुवात केली। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाईपलाईन आपल्या साईटपर्यंत पोहोचते। इथे अंडरग्राऊंड वॉटर टँक बनली जाते। अंडरग्राऊंड वॉटर टँकचं खोदकाम पूर्ण झाले, PCC आणि बांधकामाला सुरुवात झालेली आहे। ऑक्टोबरपर्यंत त्याचं काम पूर्ण होणार। ऑक्टोबरपासून म्हणजे जेव्हा आम्ही पोझिशन देऊ, आम्ही दिवाळीपासून पोझिशनला सुरुवात करतो, ज्यावेळेला आम्ही पोझिशन द्यायला सुरुवात करू त्यावेळेला 24 तास आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा करणार आहोत। ज्या लिफ्ट्स आहेत, ह्या लिफ्ट्स कोणे या जगप्रसिद्ध कंपनीच्या लिफ्ट्स आहेत, हाय स्पीड लिफ्ट्स आहेत। याच्यामध्ये पॅसेंजर लिफ्ट आहे, सर्व्हिस लिफ्टसुद्धा आहेत। इलेक्ट्रिकल पॉवर फेल्युअर झाल्यानंतर कॉमन एरिया आणि लिफ्टसाठी आम्ही पॉवर बॅकअपची व्यवस्था केलेली आहे। ज्या बाथरूम फिटिंग्स आहेत किंवा इतर ज्या सिंक आणि इतर ज्या फिटिंग्स आहेत, या फिटिंग्स सेरा या प्रसिद्ध कंपनीच्या आम्ही त्या फिटिंग सगळ्या वापरतो आहे। टाईल्स विट्रीफाईड टाईल्स वापरतो आहे। इलेक्ट्रिकल केबल्स आहेत, हे पॉलीकॅप कंपनीच्या केबल्स वापरतो आहे। घर फक्त 4 भिंतींनी बनत नाही, ते बनतं आपल्यासाठी प्रेम आणि आपुलकी असणाऱ्या आपल्या कुटुंबात। आपण आपलं घर कसं सजवू शकतो त्यासाठी आम्ही शो फ्लॅट फुल्ली फर्निश्ड बनवलेला आहे, तो आपण बघूया। हा आहे आपला लिव्हिंग रूम। याची साईज आहे 9x13ची। या ठिकाणी सोफा ठेवलेला आहे। पुढे TV युनिट आहे। या ठिकाणी जी विंडो आहे, ही विंडो पहिल्या माळ्यापासून 16 माळ्यापर्यंत पूर्ण फ्रेंच विंडो होता। इथे स्टडी टेबल आहे। हे एवढं सगळं सामान ठेवल्यानंतर सुद्धा खूप स्पेशियस असा लिव्हिंग रूम आहे। हा बेडरूम आहे। याची साईज 8x12ची आहे। या ठिकाणी फुल साईजचा बेड ठेवून सुद्धा मोकळी जागा राहते। हा 4 फुटाचा वॉर्डरोब आहे ऑलरेडी इथे, पण तुम्ही 8 फुटाचा वॉर्डरोब बनवू शकता। त्याच्यावर 2 फुटाचा आपण इथे लॉफ्ट प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आणि स्टोरेजसाठी तुम्हाला कामात पडेल। हा किचन आहे। फुल साईजमध्ये आपण इथे किचन प्लॅटफॉर्म देतो। इथे तुम्ही अशा टाईप फ्रीज ठेवू शकता आणि इथे आपण 2 माणसांना जेवणासाठी डायनिंग टेबल पण बनवू शकता। ज्याप्रमाणे आपण बेडरूममध्ये 2 फुटाचा लॉफ्ट दिला आहे, त्याच प्रकारचा 2 फुटाचा लॉफ्ट आपण इथे प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आपल्या घरातील जे काही म्हणजे किचनमधले जे काही सामान आहे ते पूर्णपणे आपण इथे स्टोअर करू शकतो। हा आहे कॉमन टॉयलेट बाथरूम। या ठिकाणी ज्या काही फिटिंग दिसतात ह्या ब्रँडेड कंपनीच्या आम्ही प्रोव्हाइड करणार आहे। आता ग्राहक राजा काय म्हणतो ते जाणून घेऊयात। माझं नाव प्रथमेश राजेंद्र दळवी। आम्ही इथे 1408 हा फ्लॅट बुक केलेला आहे। ह्याच्यापूर्वी आम्ही एक ॲडव्हर्टाईज बघितलेली फेसबुकला, सो मला ती खूप आवडली। आम्ही इकडे विजिट करायचं ठरवलेलं। सो बेसिकली मागच्या वर्षी आम्ही आलेलो,
जून जुलैचा तसा मंथ चालू होता आणि रेनी सीझन असल्यामुळे आम्ही इथे आल्यावर आम्हाला खूप आवडलं, ज्यामुळे आम्ही डिस्कस करून हा फ्लॅट घ्यायचं ठरवलं. जे आमचं स्वप्नातलं घर होतं ते आम्ही घ्यायचं ठरवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आल्यावर आम्हाला हे नाही, ट्रॅव्हलिंगचं असं एवढं हे नाही झालं, बर्डन असं वाटलं नाही. स्टेशनपासून अगदी जवळ आहे, हायवे टच आहे फ्लॅट, त्यामुळे खूप आम्हाला असं आवडलं. आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही हा फ्लॅट घेऊ आणि आमचं स्वप्नातलं घरनं पूर्ण करू. हा प्रोजेक्ट मला खूप आवडलेला आहे आणि हा स्टेशनपासून खूप जवळ आहे आणि इथे बॅक साईडलाच माथेरान आहे. तर मी माथेरानलाच राहणार आहे असं मला वाटतं आणि मी इथे बुक करतो आहे. आणि इथं आपण जर राहिलो तर आपलं आयुष्य पण चांगलं राहील, कारण हवा एकदम खेळती आहे आणि अशी हवा कुठेही तुम्हाला भेटणार नाही. मी प्रतीक माने, माझी बहीण अक्षदा माने यांनी इथे फ्लॅट बुक केलेला, तर त्यांच्याबरोबर मी येऊन इथे फ्लॅट चेक केला. तर मी आणि माझी आई आम्ही दोघंही आलेलो. तर आम्हाला हे खूप सुंदर असं वाटलं आणि आमच्या बजेटमध्येही बसणारं असं घर होतं. सो आम्ही ते बुक केलं आहे. नमस्कार, मी सोनल विजय देशमुख. ॲक्च्युली हे जे दादासाहेब फाळके टाउनशिप जे आहे ते मी कळव्याला स्टेशनला बॅनरला ॲड बघितली होती. तर मग ते मला खूप म्हणजे चांगलं वाटलं की टाउनशिप आणि एवढ्या कमी प्राईजमध्ये आहे, हे मी कधी म्हणजे कुठे ऐकलंच नव्हतं की हे एवढं कमी प्राईजमध्ये आहे. तर मग मी पप्पांना जाऊन चौकशी करायला सांगितली की कसं आहे काय आहे, जरा तुम्ही एकदा जाऊन बघावं कसं आहे ते. त्यांनी पण जाऊन बघितलं, त्यांना पण खूप आवडलं. आणि 16 माळ्याचे टॉवर जे आहे ते पण म्हाडाच्या थ्रू भेटतं आहे, तर हे तर खूपच चांगलं होतं. घर घेतल्यानंतर तर खूपच आनंद झाला. आम्ही जेव्हा बुकिंग केलं तर आमचा प्लॉट तयार नव्हता. जेव्हा आपलं 14व्या माळ्यामध्ये बुक केलं त्यावेळी आम्हाला तयार नव्हती, तरी पण आम्हाला चांगलं वाटलं आणि लगेच आम्ही 7-8 लोक एकदम आलो आणि एकदम आम्ही सगळं बुकिंग केलं आणि आजूबाजूलाच घेतलं. आता आमचा फुल टीम एकत्र राहणार आहे बिल्डिंगमध्ये. आमचा सर्वांचा पूजा पण एकच दिवशी ठेवायचा विचार चालू. आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये हे घर चांगलं घर मिळालं आम्हाला निसर्गात आणि आत्मनिर्भर झालो आहे आता दोघेही. आणि आता आम्हाला चांगलं मिळालं आहे घर निसर्गामध्ये. आणि स्टेशन पास शेळू स्टेशन पास जवळ पण आहे, एकदम चांगलं वाटलं आम्हाला हे घर. बदलापूरनंतर कर्जतपर्यंतच्या या परिसरामध्ये 16 मजल्यांची आणि लक्झुरियस ॲम्युनिटीज आणि स्पेसिफिकेशन असणारी ही एकमेव टाउनशिप आहे. या टाउनशिपमध्ये आम्ही 320 स्क्वेअर फूट कार्पेट असणारी, ज्याचं बांधकाम एरिया किंवा कन्स्ट्रक्शन एरिया साधारण 450 स्क्वेअर फूट आहे. आम्ही ही 320 स्क्वेअर फीट कार्पेटची 1 BHK 1 बेड हॉल आणि किचन असणारी आम्ही ही घरं देतो आहे. ही घरं प्रधानमंत्री आवास योजनेचे जे 2.5 लाख रुपयाची जी सबसिडी आहे ती वजा करता ग्राहकांना ही घरं 13 लाख रुपयामध्ये मिळणार आहे. आर्थिक सुलभता हेही या प्रोजेक्टचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. याच प्रकारची किंवा याच एरियाची परंतु 5 ते 6 माळ्यांच्या बिल्डिंगमध्ये असणाऱ्या घरांची किंमत शेलू या परिसरामध्ये साधारण 20-21 लाखापर्यंत जाते. त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे अजून 5 ते 6% ॲड झाल्यानंतर 30 घरं 21-22 लाखापर्यंत जातात. इथे मात्र त्याच प्रकारची घरं परंतु अतिशय उत्तम दर्जेदार बांधकाम असणारी, मायवान टेक्नॉलॉजीचं बांधकाम असणारी, उत्तम प्रतीचे स्पेसिफिकेशन असणारी घरं 16 माळ्याच्या टॉवरमध्ये फक्त 13 लाख रुपयामध्ये मिळतात. जर आपण इतर घरांच्या किमतींची तुलना केली तर ही घरं आम्ही 40% इतक्या कमी भावामध्ये आम्ही ग्राहकांना देत आहोत. ही कस्टमरला 13 लाख रुपयामध्ये 10% स्वतः द्यायचे, राहिलेले 90% होम लोन करण्यासाठी आम्ही ग्राहकांना मदत करतो. इथे येणारे आमचे जे ग्राहक आहेत हे ग्राहक वेगवेगळ्या इंडस्ट्रीतून, अनऑर्गनाइज सेक्टरमधून आणि स्वतंत्र व्यवसाय करणारे, रिक्षा चालवणारे किंवा भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे अशा वेगवेगळ्या स्तरातून आमच्याकडे ग्राहक येत असतात. या ग्राहकांना होम लोन मिळावं यासाठी आम्ही HDFC, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, त्याचप्रमाणे मायक्रो हाऊसिंग फायनान्स
किंवा रेपको, IIFL या बँका आणि NBFCs यांच्याबरोबर आम्ही APF केलेला आहे. आमच्याकडे फाईल आल्यानंतर कस्टमरचा प्रोफाईल चेक करतो आम्ही आणि मग त्याचं होम लोन कोणत्या बँकेमधून होऊ शकतं त्या बँकेकडे ती फाईल सुपूर्द करून आम्ही कस्टमर आणि बँक यांच्यामधला आम्ही करस्पॉन्डन्स करून कस्टमरला ते लोन सहजासहजी उपलब्ध होईल याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतो. राहिलेले जे 10% आहेत त्या 10%ची सुद्धा तुम्हाला एकदम 10% जर भरता येत नसेल ते सुद्धा आपल्याला पॅरलल फंडिंगमध्ये टप्प्याटप्प्याने सुद्धा आपण भरू शकता. ग्राहक आहे त्या ग्राहकाला घर घेण्याची इच्छा आहे, त्याचं होम लोन व्हावं, त्याचं जे स्वतःचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते कॉन्ट्रिब्युशन द्यायलासुद्धा त्याला थोडंसं सवलत मिळावी या सगळ्याचा विचार करून सगळ्याचं सहकार्य करून आम्ही आमच्या ग्राहकांना हे घर मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. आजच शेलू येथील चित्रपट जनक दादासाहेब फाळके टाउनशिपला भेट द्या आणि हक्काचं घर कसं असतं ते अनुभवा. आजच बुक करा आणि या 2024च्या दिवाळीत मिळवा आपल्या हक्काच्या घराचा ताबा. मग वाट कसली पाहताय? त्वरित संपर्क करा.